जत तालुक्यातील संख येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा नमुना पाहायला मिळाला। सलग दुसऱ्यांदा टीसीमधून पडलेल्या ठिणग्यामुळे प्रचंड आग लागली आणि त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले। अनेक झाडे वर पडून गेली। ही घटना घडली आहे भिवर्गी करजगी या गावांच्या हद्दीवरती। करजगी या गावच्या शिवारामध्ये ही घटना घडली आहे। कोणत्या ओबलात गावास पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची विहीर या ठिकाणी आहे। या विहिरीसाठी स्वतंत्र टीसी देण्यात आलेला आहे। या टीसीच्या फ्यूजमधून आगीच्या ठिणग्या पडल्या आणि त्यामुळे प्रचंड आग लागली। ही आग एवढी भयंकर होती की दुष्काळी परिस्थिती, पाण्याचा अभाव, त्यामुळे आग आटोक्यात आणणं शेतकऱ्यांना शक्य झाले नाही। या आगीमुळे शेतकऱ्यांची अनेक आंब्याची झाडे, पेरू, डाळिंबाची झाडे, शेतामधील अनेक पिके, तसेच शेजारी रचून ठेवलेला कडबा असं जळून खाक झालेला आहे। त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान या ठिकाणी झाले। या अग्निप्रलयात कोणत्या ओबलात पाणीपुरवठा योजनेचा टीसी जळून त्याचे नुकसान तर झालेले आहे। शिवाय पाणी योजनेच्या पाईपलाईनही जळाल्यामुळे त्याचे नुकसान झाले असून त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे। करजगी येथील जळीतग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली पाहूया ही एक प्रतिक्रिया। माझं नाव चांदसाहेब रमजानसाहेब मुल्ला आहे। मी राहणार भिवर्गीमध्ये असतो। हे जमीन करजगी हद्दीत आहेत। ह्याचा सर्वे नंबर 259 सर्वे नंबर /1 आहेत। अच्छा, ह्याचा हे जमीन माझ्या बायकोची नावावर आहेत आणि माझ्या नावावर आहेत। आणि ह्याचं 4-5 झाडं जळलेलं आहे, 2 आंब्या झाडं जळलेलं आहे आणि कडब्याची कुट्ट जळलेलं आहे। 5-6 गाड्या म्हणलं तर 35-30 हजारची आणि काय पेरू झाड जळलेलं आहे। सगळे झाड झुडप वगैरे बांधायचे कशामुळे जळलेत? ते वीज ते करंट हे होऊन टीसी मधनं स्पार्क होऊन ते जळलेलं आहे। ती टीसी कोणत्या बबलाची? ते कोणत्या बबलाची आहे टीसी? पाणीपुरवठ्याची। कोणत्या बबलाची? किती वाजता आग लागली? 3:30 वाजता। 3-3:30 वाजता आग लागली? हा, दिवसा। अच्छा। जय भारत न्यूजसाठी संख येथून रियाज जमादार। पाहत रहा आपलं हक्काचं चॅनल जय भारत न्यूज। आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।